नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 27 जून मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी आपण बघू शकत असाल रडारवरती की बऱ्याचशा भागामध्ये आज मध्यरात्री दरम्यान मुसळधार मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला सांगितलेला आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। आता आपण सुरुवात करूया मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडून। पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशामध्ये आपल्याला इथं बघू शकत असाल मित्रांनो मुंबई आहे, त्यानंतर वसई विरार, त्यानंतर माथेरान आहे, लोणावळा, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, भोर, चिपळूण, त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा, कोल्हापूर आहे, सांगली, निप्पाणी, कराड, विटा, वडूज, सातारा, त्यानंतर इकडं सांगोले, अठ्ठाणी या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला या प्रदेशामध्ये बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पुण्यामध्ये सारखीच परिस्थिती असणार आहे। पुणे आहे, चाकण आहे, जुन्नर आहे, त्यानंतर नाशिक, अकोले, घोटी, त्यानंतर इकडं बघू शकत असाल मित्रांनो श्रीरामपूर, अहिल्यानगर, दौंड, बारामती, इंदापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नंदुरबारच्या प्रदेशामध्ये नंदुरबार आहे, साक्री या भागामध्ये हवामान मित्रांनो जवळजवळ कोरडा असणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकत असाल शिरपूर आहे, धुळे आहे, मालेगाव आहे, चाळीसगाव आहे, मनमाड आहे, चोपडा, जळगाव आहे, त्यानंतर रावेर, मुक्ताईनगर, त्यानंतर अंबळनेर, जामनेर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, श्रीरामपूर आहे, त्यानंतर जालना आहे, बीड आहे, बार्शी आहे, धाराशिव आहे, शिरूर, कसार, त्यानंतर इकडं गेवराई, रामपुरी, माजलगाव, अंबेजोगाई, कैज, परळी, वैजनाथ या गंगाखेड, परभणी, पाथरी, शेलू, परतूर, मंठा, जिंतूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। म्हणजे जवळजवळ संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल बार्शी आहे, धाराशिव आहे, त्यानंतर तुळजापूर आहे, मोहोळ आहे, सोलापूर, अक्कलकोट या प्रदेशामध्ये काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर लातूर आहे, औसा आहे, निलंगा आहे, अहमदपूर आहे, कंधार आहे, गंगाखेड आहे, परळी, वैजनाथ आहे, अंबेजोगाई, बिदर, त्यानंतर देगलूर या प्रदेशामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड आहे, अर्धापूर, बसमत, पूर्णा, औंढा नागनाथ, उमरखेड, हिमायतनगर, भोकर, भैसा, धर्माबाद, नायगाव या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक स्वरूपामध्ये पाऊस आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण डिग्री दारवानेर आहे, त्यानंतर घाटंजी, त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल हिंगणघाट आहे, त्यानंतर पांढरकवडा, घाटंजी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वर्धा आहे, लखमापूर, हिंगणघाट आहे, त्यानंतर पुलगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरुळपीर, कारंजा, लाड आहे, मालेगाव, वाशिम, रिसोड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मेहकर आहे, जानेफळ आहे, लोणार आहे, त्यानंतर चिखली, बुलढाणा, मलकापूर, नांदुरा, जळगाव, जामोद, खामगाव, बाळापूर, त्यानंतर इकडं अकोला, तेलारा, अकोट, दर्यापूर, मूर्तिजापूर, पातूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण परतवाड्यामध्ये आलो, अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा, अचलपूर, परतवाडा आहे, त्यानंतर इकडं अमरावती आहे, मोर्शी, मोजरी, आष्टी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वरुड आहे, त्यानंतर कारंजा आहे, नरखेड आहे, पांढुर्णा, काटोल, त्यानंतर सावनेर, संसार, त्यानंतर इकडं नागपूर, रामटेक, मौंढा, लखमापूर या उमरेड या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असला भंडारा आहे, तुमसर आहे, त्यानंतर तिरोरा, वाराशिवनी, गोंदिया, कटांगी, तिरोरा, साकोली, देवराई, आमगाव, किन्नी, घोटी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला
मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं अर्जुनी मोरगाव आहे, ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर इकडं गडचिरोली आहे, त्यानंतर चिमूर, चंद्रपूर, भद्रावती, त्यानंतर गडचिरोली या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 27 जून मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.